जीवन जगण्याची कला अर्थात गीतेचा कर्मसिद्धांत काय आहे हे समजावून घेणार आहोत. गीता ही आई आहे, सकलांची माऊली आहे, श्रांत जीवांची सावली आहे, जिच्या दुधावर माणुसकी पोचली आणि जिच्या कुशीमध्ये संस्कृती जोपासली अशा प्रकारची आई आहे. आई मुलास शिकवते, जगात कसे वागावे याचे ज्ञान देते. मुलांच्या हिताबद्दल आईला अत्यंत आस्था असते. ती सर्वांची आई असल्याने प्रत्येकालाच ज्याचे त्याचे भिन्न भिन्न कर्तव्य सांगते. सर्वांचे कर्तव्य एकच कसे असेल? म्हणून गीतेत अनेक मार्ग आले आहेत. कर्तव्य हे स्वधर्म ठरते. प्रत्येकाचे कर्तव्य भिन्न म्हणून प्रत्येकाचा स्वधर्म सुद्धा भिन्न. वडिलांचा धर्म वेगळा, मुलाचा धर्म वेगळा व आईचा धर्म वेगळा. जितक्या व्यक्ती तितके धर्म. देश, काल, परिस्थिती आणि त्या व्यक्तीचे समाजातील स्थान यावरून त्या व्यक्तीचे धर्म कर्तव्य ठरत असते. परिवर्तनशील जगातील व्यक्ती धर्म ही गतिशील असतो. अशा या परमदिव्य गीतेचं प्रयोजन काय आहे? भर रणाच्या धुमचक्रीत अफाट अशा दोन बाजूंच्या सैनिकांच्या मध्ये उभे राहून योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने किम कर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला प्राप्त कर्म करण्यासाठी जो उपदेश केला तीच गीता भगवंतांनी गायली, म्हणून तिला गीता असे म्हणतात. समोर इष्टमित्र आणि आप्तस्वकीय पाहून अर्जुनाला मोह निर्माण झाला. त्याच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला. मोहामुळे त्याची बुद्धी डळमळीत झाली. तो प्रज्ञावाद सांगू लागला. प्रज्ञावाद म्हणजे चूक असले तरी त्याचे समर्थन करणे. प्रज्ञावाद म्हणजे बुद्धिमान बदमाशीपणा. हा प्रज्ञावाद प्रमाद, मोह आणि अभिनिवेश इत्यादी गोष्टीमुळे मनुष्य करीत असतो. अर्जुनाचा प्रज्ञावाद मोहातून निर्माण झालेला होता. मोहाचा निराश करण्यासाठी गीता प्रवृत्त झालेली आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी सकल मानवजातीला उपदेश केलेला आहे. मोह घालवून प्राप्त कर्तव्य कोणत्या प्रकारे करावे हे गीता समजावून देते. मनोदौर्बल्य आणि भ्याडपणा फेकून देऊन शूर वीराप्रमाणे वागायला सांगते. कर्तव्य अकर्तव्याचा निर्णय योग्य तऱ्हेने करावयास शिकवते. आणि महत्त्वाचे म्हणजे कर्तव्याची युक्तीही सांगते. गीतेचं एक वैशिष्ट्य आहे. गीतेची एक अपूर्वता आहे. गीतेपूर्वी अनेक मतांतरांचा गलबला नांदत होता. विविध कर्मकांडात्मक कर्मयाग करून पुष्पिता वाचा स्वर्गफल सांगणारा वेदवाद रतांचा पक्ष होता. कर्म अनिष्ट म्हणून कर्मसन्यास सांगणारा पंथ होता. आत्म्याचे केवळ स्वरूप जाणून त्रिगुणात्मक प्रकृतीकडे पाहत सुख दुःखातीत होऊन राहावे असे सांगणारे सांख्यमत होते. संसारातून झडझडून बाजूला निघून सर्व भावे करून परमेश्वरार्पण होऊन राहण्यास सांगणारा भक्तिपंथ होता. तर यम नियम आसनादी क्रिया करून चित्त आत्म्याठाई एकाग्र करून बुद्धिग्राह्य अतींद्रिय सुख अनुभवावे असे सांगणारे ध्यानयोग्यांचे मत होते. गीतेने निरनिराळ्या जीवननिष्ठांचे प्रवचन करून विभिन्न विचारांचे सात्मीकरण केले. गीता ही एकांतिक नाही. अविभक्तम विभक्तेषु ही समन्वय दृष्टी निर्माण करून जगात आदर्श जीवन जगत असताना सर्व जीवननिष्ठांचा समन्वय साधला जातो हेच गीतेने दाखवून दिलेले आहे. शेकडो वर्षे संपूर्ण जीवनविषयक अनेक अंगाने चिंतन या देशात होत राहिले. त्याचा समग्रपणे समन्वय करून गीतेने जीवनविषयक उदार दृष्टी प्रदान केली. प्रत्येकातील चांगलेपणा घेऊन जुन्या शब्दांवर नवीन अर्थांचे कलम करून गीतेने जीवन सिद्धांत सांगितला. या सिद्धांतालाच गीतेने योग किंवा बुद्धियोग असा शब्द वापरला आहे. गीतेतील सिद्धांत म्हणजे साक्षात परमप्रेमास्पद परमेश्वराचे अनुभवाचे उद्गार आहेत. केवळ बौद्धिक सुसंगती असलेले शाब्दिक तत्वज्ञान नव्हे. गीतेने महत्वाचा कर्मसिद्धांत सांगितला. भारतीय सर्व दर्शनकारांचा कर्मसिद्धांत प्रसिद्ध आहे. सृष्टीत जशी भौतिक नियमबद्धता आहे तशी नैतिक नियमबद्धता सुद्धा आहे. भौतिक कारण कार्यभाव व कर्मफल सिद्धांत ही दोन्हीही एकदमच खरी आहेत. कर्मसिद्धांत म्हणजे दैववाद प्रारब्धवाद नव्हे.
कर्माचा परिणाम होतो, केलेल्या कर्माचे फळ मिळते, ते आपण टाळू शकत नाही, असे कर्मफल सिद्धांत सांगतो. कर्माचे फळ हे भोगरूप आहे. ते सुख अथवा दुःख रूपाने भोगायला मिळते. ते भोगले की संपून जाते. एका कर्मातून अनिवार्यपणे दुसरे कर्म निघते असा कर्मसिद्धांताचा अर्थ नाही. अनिवार्यता आहे ती कर्माच्या फलासंबंधाची, म्हणजे भोगापुरती. पण नवीन कर्म करणे, न करणे किंवा अन्य तऱ्हेने करणे हे सर्व कर्त्याच्या स्वाधीन असते. म्हणजेच कर्म हे पुरुषतंत्र आहे. याचाच अर्थ पुरुष स्वतःचा भाग्यविधाता आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. प्रत्येक कर्माने अपूर्व निर्माण होते. अपूर्व म्हणजे पूर्वी नव्हते ते, नवीनच काहीतरी. प्रत्येक कर्मातून अशी नवीन उत्पत्ती होत असते. कर्म करता हा निर्माता असतो. कर्म सिद्धांत आशावाद देतो. गीता म्हणते कर्मामुळेच सर्व काही उत्पन्न होते. या कर्मसिद्धांताविषयी गीतेचा सिद्धांत असा आहे की कर्म टळत नाही, टाळता येत नाही. कर्म स्वभावताच भल्याबुऱ्याचे मिश्रण असते. असे कोणतेच कर्म नाही की जे सर्वथैव चांगलेच असते, व असे कोणतेच कर्म नसते की जे संपूर्णपणे वाईट असते. मानसिक दैन्य दोषामुळे नैसर्गिक वृत्ती नष्ट होऊन मोहग्रस्त मनास निश्चित आणि श्रेयस काय ते कळत नाही. कर्तव्याचा मद आणि कर्मफळाविषयीची आसक्ती यामधून कर्माचा बंध निर्माण होतो. खरे तर कर्म हे जड आहे. ते बंध निर्माण करीत नाही किंवा मोक्षही देत नाही. बंध करणे हा कर्माचा गुण नसून तो बुद्धीच्या वृत्तीवर अवलंबून आहे. बाह्य कर्म ही एक गोष्ट आणि त्याचा मनावर होणारा कमी अधिक परिणाम ही दुसरी गोष्ट. बाह्य घटना निसर्ग नियमाप्रमाणे घडतात. त्यात कारण कार्यभाव असतो. त्यामध्ये प्रेम, द्वेष, दया, राग, चांगले वाईट इत्यादीपैकी काहीही नसते. परंतु त्याचा आपल्या अंतःकरणावर जो परिणाम होतो त्यातून राग, द्वेष, चांगले वाईट इत्यादी प्रकारचे निर्माण होत असते. मनुष्याच्या ममत्व बुद्धीतून जी आसक्ती निर्माण होते त्यातून दुःखाची निर्मिती होते. आसक्तीतून दास्यता निर्माण होते. हे आत्म्याचे दास्यत्व हाच बंध. अनासक्तपणे निरपेक्षतेने कर्म करीत गेल्याने हा बंध निर्माण होत नाही. जन्मल्यानंतर पहिल्या स्नानाच्या पाटावरून ते ताटीवरून जाईपर्यंत कर्म सुटत नाही. न सुटणारे कर्म सोडण्याचा जर प्रयत्न केला तर तो व्यर्थ प्रयत्न असतो. आणि असा व्यर्थ प्रयत्न करण्यापेक्षा योगस्थ होऊन निरासक्तपणे कर्म करणे केव्हाही श्रेष्ठच आहे. आपण का जगतो? जीवन जगत असताना आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पूर्णत्व, शिवत्व आपणास हवे असते. त्यासाठी जगणे, मरणे, मेले तरी पुन्हा जीवनाची आशा बाळगणे आणि त्या दिशेने सर्व प्रयत्न करणे सदोदित आपले चाललेलेच असते. ते व्हावेसे वाटते. त्याचा शोध घेणे म्हणजे जगणे. जीवन म्हणजे अखंड शोध. शिवत्व प्राप्त होणे हेच जीवनाची अंतिम फलित आहे. शिवत्व हीच आपल्या कळत न कळत जीवनाची मागणी आहे. तोच एक जीवनाचा अखंड व चिवट असा धागा आहे. तेच शिवत्व जीवनातून स्वतःला अभिव्यक्त करीत असते. त्याचा आकार आपणास हाकारित असतो, मात्र आशय समजलेला नसतो. तो आशय आपण वेगवेगळ्या कृतीतून शोधित असतो. त्याच्या हाकेला समग्रपणे दिलेला प्रतिसाद म्हणजेच आपले जीवन. आशावादी, निराशावादी, चिदवादी, जडवादी कोणतेही असो, पण सर्वांचा प्रतिसाद त्यालाच असतो. तेच न ठरवता ठरलेले जीवनाचे अंतिम ध्येय आहे. जीवन जगणाऱ्या सर्वांचा प्रतिसाद त्याच्या हाकेला जीवनातून व्यक्त होत असतो. हे शिवत्व प्रत्यक्ष जीवनातच आहे. अशी शिकवण आपल्याला गीता देते. जीवनाला आणि कर्माला गीता प्रतिष्ठा प्राप्त करून देते. दुसरेच काहीतरी मिळवण्यासाठी जीवन साधन नसून परिपूर्ण जीवन जगणे हेच त्याचे साध्य आहे. म्हणजेच जीवन हे स्वतःच साध्य आहे. त्यामुळे का जगतो हा प्रश्नच निर्मूल होतो. जीवन हा एक खेळ आहे. रात्रंदिन झगडा सुरू आहे. विवेक विकारांचा, चांगले वाईटांचा, अशा प्रकारचा झगडा अखंड आहे. अशा जीवनात भगवान श्रीकृष्ण
अशा प्रकारची युक्ती देतात की त्या युद्धाचे स्वरूप पालटून त्याचे खेळामध्ये रूपांतर होते. अनासक्त होणे म्हणजे खेळ खेळणे. भगवान श्रीकृष्णाने रणांगणाचे परिवर्तन क्रीडांगणामध्ये केले आणि नंतर लढाई करायला सांगितली. खेळामध्ये अहंकार नसतो, कौशल्य असते, निर्भेळ आनंद असतो. जीवन हे खो खोच्या खेळासारखे आहे. आपण दमेस्तवर पळायचे, दमलो की दुसऱ्या गाड्याला खो द्यायचा आणि आपण निवृत्त व्हायचे. आपली प्रत्येक कृती ही जीवनरूपी खेळातील तयारी किंवा डाव असते. तसेच गीतेनं बुद्धियोग सांगितला. ज्या ज्ञानाने कर्मबंध नाहीसा होतो ते ज्ञान म्हणजेच बुद्धियोग होय. कर्म करण्यापुरताच तुझा अधिकार आहे, फळावर नाही. केवळ फळाच्या आसक्तीने कर्म करू नकोस आणि कर्म न करण्याचा आग्रही धरू नकोस. यशापयशाविषयी बुद्धी सम ठेव. ह्या समत्व बुद्धीलाच योग असे म्हणतात. असे बुद्धियोगी कर्मफळ मनातून टाकून दिल्यामुळे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात. पूर्ण बुद्धियोग प्राप्त झालेला हा स्थितप्रज्ञ असतो. संग टाकून दे, निसंग हो. शारीरिक व मानसिक दोन्ही संग सोड. शारीरिक संघाने संतुलन बिघडते. ढेकणाच्या संगे हिरा भंगतो. मानसिक संग तर संपवून टाक. स्मृतीसंग, वासनासंग, विषयसंग, तृष्णामूलक इच्छा या सर्वांचा संग सोड. भोगाविषयी असणारी ओढ सोड. विषयाची खोड मोड. विषयातील विष काढ व परमात्मा जोड. अहंकार, ममत्व व आसक्ती यामुळे विषयामध्ये विष उतरते. ते टाकले की विषय बाधित होत नाहीत. भूतकाळ म्हणजे स्मृती आणि भविष्यकाळ म्हणजे कल्पना भोगेच्या या सर्वांचा त्याग कर. भूत व भविष्याचा मानसिक संग सोड. वर्तमान हे वास्तव आहे. मनुष्य कर्म करतो वर्तमानात व फळ मिळते भविष्यात. आपला अधिकार वर्तमानातच आहे, भविष्याचा नाही. वर्तमान अस्तित्व आहे. अस्तित्वाचा त्याग करता येत नाही. वर्तमानाचाच अनुभव येतो, तो घे. स्मृती व कल्पना या अनुभव्य नाहीत, ते सोडून दे, कारण ते दुःखमूळ आहे. वारांगणा सर्वांशी संग करून कुणाच्याच संगतीत नसते, तर निसंग हा सर्वाच्या संगतीत राहून कुणाचाच संग धरीत नाही. न करी रे संग राही रे निश्चळ, लागू नेदी मळ ममतेचा, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. निसंग होण्याचे मार्ग अनासक्त होणे व कर्म आणि कर्मफळ हे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे आहेत. संग म्हणजे आसक्ती, संगत, ममत्वयुक्त आसक्तीचा त्याग म्हणजेच वासना त्याग. आसक्ती म्हणजे अहत्व व ममत्व, मीपणा व माझेपणा. यामुळे मनुष्य पराकोटीचा स्वार्थी बनतो. स्वार्थ अनावर झाला म्हणजे अशा स्वार्थात आणि दुष्टपणात फारसा फरक असत नाही. सर्व जग मला पाहिजे, मी जगासाठी नाही तर जग माझ्यासाठी आहे. सर्व जग जिंकून झाल्यानंतर जिंकायला काहीच शिल्लक राहिले नाही म्हणून अलेक्झांडर रडला असे म्हणतात. अशा वृत्तीलाच आसक्ती म्हणतात. कर्म केवळ माझ्यासाठी असते तिथे आसक्ती असते. निरहंकारी वृत्तीने कर्मासाठी व फळासाठी इच्छा कितीही तीव्र केली तरी त्यात आसक्तीची गढूळता नसते. अहम कर्तृत्व व अहम भोक्तृत्व हे सर्व संपल्यानंतर कर्मासक्ती व कर्म फळासक्ती आपोआप नाहीशी होते व कर्मबंधही नाहीसा होऊन जातो. अनासक्तपणे जगाचा आस्वाद घ्या. संसारात मन ठेवा पण मनामध्ये संसार नको. पाण्यात नाव असावी पण नावेत पाणी नको. संसारात मन असावे याचा अर्थ कोणतेही कर्म करीत असताना किंवा विषयाचा उपभोग घेत असताना मनापासून करावे, पण त्यात आसक्त होऊ नये. आसक्तीत दास्यत्व असते. मालकाप्रमाणे कर्म करा, गुलामाप्रमाणे नको. 99% लोक गुलामाप्रमाणे राबत असतात. फळ काय तर दुःख. कर्म अहंकार रहित होऊन प्रेमाने करावे. प्रेम असेल तर आसक्ती राहणार नाही. परिस्थितीचे गुलाम बनू नका तर स्वामी बना. खुदी को करो बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. स्वतःलाच इतके सामर्थ्य संपन्न उन्नत बनवा की ललाट रेखा लिहिते वेळी परमेश्वरच तुम्हास विचारील की बाबा रे
तुझी इच्छा काय आहे त्याप्रमाणे मी त्याच्यावर लिहितो. कासवाप्रमाणे मन इच्छेनुसार विषयाशी संयुक्त करणे आणि इच्छेनुसार विषयापासून काढून घेणे हीच खरी मनाची स्वाधीनता. मन स्वाधीन असलेला मनुष्य कमलपत्राप्रमाणे या जगामध्ये राहतो. त्याचे सर्व काही जगात असते, पण तो मात्र या सर्वापासून अलिप्त असतो. सर्व वस्तूंचा त्यागाने भोग घ्यावा. तेन त्यक्तेन भुंजिता म्हणजे त्यागाने, म्हणजेच अनासक्तपणे, निगर्वीपणाने अशा प्रकारचा भोग घ्यावा. पहाडाची उत्तुंगता, आकाशाची विशालता, व्यापकता, सागराचे अमर्याद गूढ गंभीर सौंदर्य आपण पाहत असताना त्यामध्ये आसक्ती नसते, मालकीपणाचीही भावना नसते, गर्व नसतो. मनाचे समाधान न बिघडू देता भोगणे म्हणजे भोगून न भोगल्यासारखेच असते. धन सुत दारा असो दे पसारा, देऊ नको थारा आसक्ती ते. गीता म्हणते, मनाची कोणतीही प्रवृत्ती मारू नका. मग ती प्रवृत्ती कोणतीही असो, त्यांना फक्त योग्य असे वळण लावा व भोग घ्या. विधीने सेवन विषय त्यागाते समान असे आपले संत तुकाराम महाराज सांगतात. विषयात सुद्धा भगवंताचे रूप आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, धर्माच्या अविरुद्ध असा जो काम तेही माझेच रूप आहे. आसक्ती आहे तर ईश्वरासक्त व्हा. ईश्वराच्या ठाई आसक्ती ठेवली म्हणजे इतरांविषयी आपोआप अनासक्ती निर्माण होते. ही आसक्तीच पुढे दिव्य रूप धारण करते. कारण ईश्वर आसक्तीलाच भक्ती असे म्हणतात. सर्वांतर्यामी हृदयस्थ ईश्वरावरील आसक्तीमुळे सर्व भूतमात्रांच्या ठाई वसत असलेल्या परमेश्वराची सेवा करण्यास प्रवृत्ती होते. त्यातून लोकसेवा म्हणजे ईश्वर सेवा या अवस्थेपर्यंत येता येते. शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान म्हणजेच बुद्धियोग, भोगयोग अधिक त्यागयोग बरोबर बुद्धियोग. कर्म व फळ सोडू नका. नुसतेच कर्म करा, पण त्याचे फळ मात्र घेऊ नका असे गीता सांगत नाही. गीता असे सांगते की कर्म करा व त्याचे फळ जे मिळेल ते घ्या, मात्र कर्माच्या फळाविषयी आसक्ती सोडा. फल न सोडता फक्त आसक्ती सोडा, एवढाच गीतेचा आग्रह आहे. कर्मफलाच्या आसक्तीमुळे मन कर्मात एकाग्र होऊ शकत नाही. ते फलाच्या चिंतेने वेगळे असते. कर्म करीत असता फलाफलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिनवू नका. फलाविषयीची चिंता ही अंगीकृत कर्मामधील आनंद व आस्वाद घेऊ देत नाही. स्वधर्म आणि यज्ञ. स्वधर्म म्हणजे स्वकर्म प्राप्त कर्तव्य. गीतेनुसार स्वधर्म हा गतिशील आहे, परिवर्तनीय आहे. स्वधर्म हा स्थल, काल, परिस्थिती व समाज यावरून ठरत असतो. स्वधर्माची बारकाईने पाहणी करून कर्तव्य करावे असे गीता सांगते. स्वधर्म अबाध्य आहे. प्रथम दर्शनी तो विगुण वाटत असला तरी तोच श्रेयस आहे. दुसऱ्याचा धर्म तो आपला धर्म असे मानले तर विसंगती निर्माण होते. मुलाविषयीचा आईचा धर्म वडील पाळू शकणार नाहीत. वडील हे बाळास स्तनपान करू शकणार नाहीत. म्हणून स्वतःच्याच धर्माप्रमाणे प्रत्येकाने वागावे. विद्यार्थ्यास योग्य तऱ्हेने शिकवणे हा शिक्षकांचा स्वधर्म आहे, तर व्यवस्थित ध्यान देऊन शिकणे हा विद्यार्थ्यांचा स्वधर्म आहे. स्वधर्म म्हणजे त्या त्या परिस्थितीत प्राप्त झालेले कर्तव्य. यज्ञाची संकल्पना गीतेने फारच व्यापक केली. यज्ञ म्हणजे सृष्टीचा व्यवहार, सृष्टीची झालेली झीज भरून काढणे. आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर स्वधर्म हाच नित्य यज्ञ आहे.